दस्त नोंदणी कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेलाच आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर शहरातील सर्वच नोंदणी कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. मुळातच शिवसेनेचे प्रमुख नामदार एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तरीही अशा प्रकारचं निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्याची नामुष्की आल्यानं निर्ढावलेले अधिकारी हे लोकप्रतिनिधींचं ऐकत नसतील तर सर्वसामान्यांचे काय ऐकणार असा सवाल उपस्थित होतोय. वाढते नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे स्थावर मिळकतींच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापुरातील 4ही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या दस्त संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच नोंदणी कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. या गैरकारभाराची तात्काळ चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केली आहे. जिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यावर देखील शिवसेनेनं भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्यासोबतच शहरातील 4ही नोंदणी कार्यालयातील रजिस्टरना जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठकीसाठी बोलावलं होतं. भ्रष्टाचारावरून लोकांच्या अनेक तक्रारी असल्यानं आमदार राजेश क्षीरसागर यांनी या बैठकीत जिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याबरोबरच नोंदणी कार्यालयातील रजिस्ट्रारांची चांगलीच कान उघाडणी केल्याचं सांगण्यात येत आहे. तर आज शिवसेनेनं नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं त्याबाबत आता काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव, समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, रणजित मंडलिक, राहुल चव्हाण, गणेश रांगणेकर आदी उपस्थित होते.